ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की सायलीने तिच्या खोट्या आईबाबांना चांगलंच सुनावलं. रूममध्ये आल्यानंतर मैनावती पहिल्यांदा एसी चालू करते. सायली तिच्याकडे एकटक पाहते. तेव्हा मैनावती थोडी गडबडून म्हणते, "अगं सायली, ते काय, बाहेर मंदिराजवळ खूप गरम होतं ग. डोकं गरम व्हायला लागलं म्हणून एसी लावला, नाहीतर उगाच चक्कर यायची." सायली शांतपणे पण ठाम स्वरात म्हणते, "आई बाबा, गाडीत मी काही विचारलं नाही, पण आता मला खरं उत्तर हवं आहे. तुम्ही रस्त्यावर भीक का मागत होतात?" मैनावती लगेच उत्तर देते, "अगं सांगितलं ना तुला, आमचं पोट आम्हालाच भरायचं असतो. कितीदा तोच प्रश्न विचारतेस?" सायली थोडी नाराज होऊन म्हणते, "या घरात तुमची एवढी आभाळ होते का? खायला सुद्धा मिळत नाही का? आणि तुम्हाला पोटापुरते पैसे हवे असतील तर दुकान आहे ना तुमचं? शिवणकाम येतं तुम्हाला. मग भीक मागायची वेळ कशी आली?" दरम्यान दुसऱ्या बाजूला नागराज आणि तो हॅकर प्रियाचा फोन हॅक करत असतात. हॅकर म्हणतो, "सर, प्रियाचा फोन अनलॉक झाला." नागराज हसत म्हणतो, "गुड गुड गुड. लवकर तो व्हिडिओ शोध आणि कायमचा डिलीट करून टाक." इकडे परत सायली तिच्या आईबाबांकडे वळते आणि म्हणते, "खरं तर सुभेदारांचं या शहरात खूप मोठं नाव आहे आणि तुम्ही त्यांचे व्याही आहात. त्यामुळे तुम्हाला स्वतःचा आणि त्यांचा मान राखायला हवा होता. पण तुम्ही सगळ्यांशी खोटं बोललात." सदाशिव चकित होऊन म्हणतो, "खोटं? आम्ही खोटं कधी बोललो?" सायली खाम आवाजात म्हणते, "देवळात घसरून पडलात असं सांगितलं ते खरं होतं का? आणि मला आश्चर्य वाटतं की न घडलेल्या गोष्टीचं इतकं बारीक वर्णन केलं तुम्ही." तेवढ्यात मैनावती खोटं रडायला लागते, "अगं सायली, आम्ही देवळाबाहेर भीक मागत होतो हे तुला आवडलं नाही. मग तुझ्या सासूसासऱ्यांना काय सांगणार होतो आम्ही, म्हणून जे सुचलं त्यावेळी ते बोललो. चूक झाली ग." सदाशिवही म्हणतो, "आधी कधी खोटं बोललो नाही सायली. खरं सांगतो, शपथ सांगतो, पण यावेळी चूक झाली, मान्य करतो. आम्हाला माफ कर." मैनावतीही म्हणते, "हो ग, परत खोटं बोलणार नाही. चूक झाली, भीक मागितली ती चूक झाली, खोटं बोललो ती पण चूक झाली. एवढी चूक पोटात घाल सायली." पण आता सायलीचं मन पूर्णपणे कोसळलेलं आहे. एवढ्या वेळा खोटं ऐकून तिला आता त्यांच्यावर अजिबात विश्वास उरलेला नाही. आता सायली थेट अर्जुनशी बोलायचं ठरवते. काय होणार पुढे? सायली अर्जुनला सगळं खरं कधी समजणार का? हे जाणून घेण्यासाठी पहा पुढील भाग. तोपर्यंत नमस्कार.